Hello friends, in this video we will talk about regulation of Arabinose operon in detail. It is in continuation with the previous video. Previous video we have studied the components and other details of Arabinose operon and a brief regulation of Arabinose operon. अगर एग्ज़ाम में रेगुलेशन के ऊपर 4 मार्क का अलग से क्वेश्चन आता है तो आपको ये सारे डिटेल्स लिखने पड़ेंगे. सो इन प्रीवियस वीडियो वी हैव सीन कि अराबिनोज ओपेरॉन का रेगुलेशन 2 शुगर्स के ऊपर डिपेंड होता है. फर्स्ट शुगर इज़ अराबिनोज एंड अदर शुगर इज़ ग्लूकोज. तो उन्हीं स्टेप्स को अभी अपन थोड़ा सा डिटेल में देखेंगे. थोड़ा रिपीटिशन होगा बट रिविजन पॉइंट ऑफ व्यू समझ में आ जाएगा. First regulatory point is regulation by arabinose. As you all know, arabinose operon is having two promoter. Which two promoters? Promoter BAD, this is the promoter for structural gene, and promoter C, that is the promoter for regulator gene. These two promoters are subjected to positive and negative control. या दोन्ही प्रमोटरला कंट्रोल करता येतं आयदर पॉझिटिव्हली और निगेटिवली. यांना कंट्रोल कोण करेल? अ रेगुलेटर प्रोटीन दैट इज़ नथिंग बट अरासी. मतलब ये अरासी प्रोटीन जो है वो स्ट्रक्चरल जीन के प्रमोटर को भी रेगुलेट कर सकता है और खुद के प्रमोटर को भी वो रेगुलेट कर सकता है. नाउ बोथ द प्रमोटर्स आर रिप्रेस्ड by Arase protein and activated by cyclic AMP CAP complex. मतलब activated this is positive regulation and repressed that means it is negative regulation. So ये दोनों प्रमोटर का अपने को दोनों टाइप का रेगुलेशन पढ़ना है. नेगेटिव कंट्रोल भी पढ़ना है और पॉजिटिव कंट्रोल. फर्स्ट वी विल मूव ऑन टू नेगेटिव कंट्रोल. कंडीशन क्या होनी चाहिए अगर नेगेटिव कंट्रोल पढ़ रहे हैं तो? ओपेरॉन कौन सा है? अराबिनोज. तो इंड्यूसर अराबिनोज अगर नहीं है सेल में तो आपके हिसाब से ओपेरॉन क्या होगा? ऑन की ऑफ. इंड्यूसर इज अब्सेंट मतलब अराबिनोज अब्सेंट और ओपेरॉन ऑन होईल की ऑफ होईल? ऑफ राहील बेटा, कारण की अरॅबिनोजस नाही आहे तर त्याला युटिलाइज करने वाले जीन सिंथेसाइज होतील का? नाही. म्हणजे आपल्याला एंड रिझल्ट काय पाहिजे आहे? नो ट्रान्स्क्रिप्शन अँड ट्रान्सलेशन म्हणजे ओपेरॉन ऑफ. कसा ऑफ होईल त्याचं डिटेल आता आपण बघू. म्हणजे निगेटिव्ह कंट्रोल तेव्हा होईल व्हेन इंड्यूसर और अरॅबिनोज इज अब्सेंट आणि सेकंड केस अरॅसी दॅट इज रिप्रेसर प्रोटीन किंवा रेग्युलेटर प्रोटीन प्रेझेंट. या दोन कंडिशनमध्ये कोणता कंट्रोल होईल? निगेटिव. कैसे होगा वो अभी अपन देखेंगे. थोड़ा टेक्निकल है, ट्राई टू अंडरस्टैंड. वी हैव सीन कि देर आर 3 ऑपरेटर्स. कोणते 3 ऑपरेटर्स होते बेटा? अरा आय, अरा O2 आणि O1. ठीक. तर या निगेटिव्ह कंट्रोलमध्ये 2 ऑपरेटरला तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. अरा 1ला किंवा आय आणि अरा O2ला. पहिले हे थेरॉटिकल बघून घेऊ मग मी तुम्हाला डायग्रामॅटिक सांगते. कंडिशन समजली? निगेटिव्ह कंट्रोल जेव्हा आहे तेव्हा कंडिशन्स कशा असतात? अरॅबिनोज अब्सेंट आणि अरासी म्हणजे रेग्युलेटर जीन जर प्रेझेंट आहे या कंडिशनमध्ये निगेटिव्ह कंट्रोल होईल. कसं होईल? अंडर दीज टू कंडिशन ऑपरेटर O2 आणि I these two sites are occupied by अरासी प्रोटीन. कारण अरासी जीन ॲक्टिवेट होईल म्हणजे याचा अरासी प्रोटीन बनेल. हा जो रेग्युलेटर प्रोटीन बनेल तो या 2 ऑपरेटर्सला जाऊन बाइंड करेल. अँड ॲज यू ऑल नो की रेग्युलेटर प्रोटीन जेव्हा ऑपरेटरला बाइंड होतो तेव्हा रिप्रेसर ऑपरेटर कॉम्प्लेक्स बनतं तर RNA पॉलिमरेज समोर जाईल का? नाही जाणार. तर तिथेच प्रोसेस हॉल्ट होईल. पण इथे थोडंसं कॉम्प्लिकेटेड आहे. इतक्या 2 स्टेप समजल्या. निगेटिव्ह कंट्रोल ही 2 कंडिशन. या 2 कंडिशनमध्ये
अरा सी जो प्रोटीन बनेगा वो प्रोटीन जाके ये 2 ऑपरेटर को बाइंड हो जाएगा. कोणते 2 ऑपरेटर? नावं लक्षात ठेवा. निगेटिव्ह कंट्रोलमध्ये ऑपरेटर आहे O2 आणि I. इन 2 साइड्स को जाके वो अरा सी प्रोटीन बाइंड होगा. और कैसे बाइंड होगा? एक लूप या तो सर्कल फॉर्म करेगा एंड दैट लूप इज कॉल्ड एज DNA लूप. दिस बाइंडिंग जनरेट्स DNA लूप. मी डायग्राममध्ये सांगते नंतर. आणि या DNA लूप फॉर्म झाल्यामुळे ये जो दोनों प्रमोटर थे PC एंड PBAD, बोथ द प्रमोटर आर रिप्रेस्ड. प्रमोटर रिप्रेस्ड झाले म्हणजे RNA पॉलिमरेज त्याचं फंक्शन करू शकेल का? नाही. याचाच अर्थ या प्रमोटरच्या अंडर जे जीन्स आहेत, PBAD कोणाचा प्रमोटर आहे? अरा BADचा. तर हे पण जीन रिप्रेस्ड होतील. आणि PC कोणाचा प्रमोटर आहे? अरा Cचा. त्याच्यामुळे ते पण जीन रिप्रेस्ड होतील. म्हणजे सगळ्या जीन्सचं ट्रान्सक्रिप्शन आणि ट्रान्सलेशन काय होईल? ब्लॉक. दॅट इज अबाउट निगेटिव्ह कंट्रोल. पहिले पॉझिटिव्ह कंट्रोल बघूया, मग मी डायग्रामॅटिक सांगते. निगेटिव्ह कंट्रोल समजलं. निगेटिव्ह कंट्रोलमध्ये कंडिशन्स कशा पाहिजे? अरॅबिनोज ॲब्सेंट आणि अरा सी प्रोटीन प्रेझेंट. इफ दिस कंडिशन एक्झिस्ट देन दिस अरा सी प्रोटीन ऑक्युपाईज कोणते 2 ऑपरेटर? O2 आणि I. या दोघांना बाइंड केल्यावर ते काय फॉर्म करतील? DNA लूप. हा DNA लूप फॉर्म झाल्यामुळे कोणते 2 प्रमोटर रिप्रेस होतील? PC ॲज वेल एज PAD. प्रमोटरच रिप्रेस झाले तर त्यांचे जीन पण काय होतील? रिप्रेस्ड. जीन रिप्रेस्ड आहे तर देन देअर विल बी no transcription and translation. That's why cell will not synthesize enzymes to degrade arabinose because there is no arabinose in the media. On the contrary, second situation, पॉझिटिव्ह कंट्रोल. बेटा नावातच आहे पॉझिटिव्ह कंट्रोल म्हणजे रेग्युलेशन ऑन करायचं आहे. ऑन कधी कराल? जेव्हा त्याचा सबस्ट्रेट प्रेझेंट आहे. तर कंडिशन कोणती लक्षात घ्याल तुम्ही? वेन अरॅबिनोज इज प्रेझेंट. विच कंट्रोल? पॉझिटिव्ह कंट्रोल. बट हाऊ इट इज पॉझिटिव्हली कंट्रोल्ड दॅट वी हॅव टू स्टडी. फाईन. अरॅबिनोज प्रेझेंट आहे. हे अरॅबिनोज जाऊन कोणाला बाइंड करेल? अरा सी प्रोटीनला. अरैबिनोज क्या है बेटा? इंड्यूसर. तो ये जाके रिप्रेसर प्रोटीन को बाइंड करेंगे और इसकी जो एक्टिविटी थी इसको सप्रेस कर देंगे. इसकी एक्टिविटी क्या थी? पहले वाले इसमें वो ऑपरेटर को जाके बाइंड हो रहा था. गॉट इट. बट यहाँ पे वो प्रोटीन जो है किसने ब्लॉक कर दिया है? अरैबिनोज ने. अरैबिनोज अगर प्रेजेंट है तो ये जाके बाइंड करेगा अरा सी प्रोटीन को. Now this is a star mark step. This you have to remember. अरा सी प्रोटीनला अरॅबिनोज जेव्हा बाइंड करतो तेव्हा ये एक्टिवेट रखता है PBAD प्रमोटर को, बट रिप्रेस करता है PC प्रमोटर को. पहिल्या केसमध्ये दोन्ही प्रमोटर रिप्रेस्ड होते. या केसमध्ये कोणता प्रमोटर रिप्रेस्ड आहे? फक्त PC. पण कोणता प्रमोटर चालू आहे? PBAD. PBAD प्रमोटर अगर चालू है, PBAD कोणाचा प्रमोटर आहे बेटा? स्ट्रक्चरल जीन्सचा. तर स्ट्रक्चरल जीन्स आता काय होतील? एक्सप्रेस होतील. स्ट्रक्चरल जीन्स एक्सप्रेस होतील म्हणजे अरॅबिनोज जे मीडियामध्ये प्रेझेंट आहे त्याला युटिलाइज करने वाले एन्झाइम सिंथेसाइज होते. फाइन. आता हे कसं होईल? ये जो अरॅबिनोज अरा सी प्रोटीन को बाइंड हुआ था, मतलब कॉम्प्लेक्स बना किसके बीच में? अरैबिनोज अरा सी प्रोटीन कॉम्प्लेक्स. दिस कॉम्प्लेक्स बाइंड्स टू ऑपरेटर 1 एंड ऑपरेटर 2 कोऑपरेटिवली. मगाशी कोणते 2 ऑपरेटर होते? O2 आणि I. नाव O1 अँड O2 यांना सोबत बाइंड करतील अँड टू अरा I इंडिपेंडेंटली. मतलब यहाँ पे तीनों भी ऑपरेटर का ब्लॉकेज हो रहा है. कौन ब्लॉकेज करता है? अरा सी प्रोटीन कंबाइंड विथ अरॅबिनोज. अरॅबिनोज सोबत तो का कंबाइन होतो आहे बेटा? कारण की अरॅबिनोज प्रेझेंट आहे.
हे जे कॉम्प्लेक्स बनलं आहे हे कॉम्प्लेक्स जाऊन कुठे बाइंड करताय, ऑपरेटर O1 आणि O2ला कोऑपरेटिव्हली म्हणजे सोबत, बट ऑपरेटर आयला इंडिपेंडेंटली. या बाइंडिंगमुळे पण DNA लूप फॉर्म होता है, बट ये जो DNA लूप बन रहा है उस लूप या तो सर्कल के अंदर सिर्फ PC प्रमोटर इंक्लूड है, अदरवाइज PBAD जो है वो उस लूप के बाहर है. डायग्राम में मैं बताती हूँ. अगर PC को ही उस लूप ने ब्लॉक किया है तो रिप्रेस्ड भी कौन सा प्रमोटर होगा, सिर्फ PC, आणि PBAD प्रमोटर बेटा ॲक्टिव्ह राहील. त्याच्यामुळे स्ट्रक्चरल जीन्स का क्या होगा, ट्रांसक्रिप्शन. ठीक. अभी देखो इसको डायग्रामेटिकली वी विल एक्सप्लेन. सी, ये जो फर्स्ट डायग्राम है, ये पहिली डायग्राम आहे बेटा निगेटिव्ह कंट्रोलची. निगेटिव्ह कंट्रोल म्हणजे तिथे काय नाही आहे, अरॅबिनोज नाही आहे. इफ अरॅबिनोज इज ॲब्सेंट, अरा-C प्रोटीन प्रेझेंट आहे आणि हा अरा-C प्रोटीन जाऊन कुठे कुठे बाइंड करतो आहे, O2ला आणि आयला. फाइन. आणि इस टाइप से वो एक लूप फॉर्म कर रहा है. समझ में आ रहा है. और ये जो लूप फॉर्म हुआ है इसका जो इम्पैक्ट है वो दोनों प्रमोटर पे आएगा. कौन से दो प्रमोटर पे, PC के ऊपर भी और PBAD के ऊपर भी. ये लूप फॉर्म होने के वजह से both PC and PBAD are blocked when there was no arabinose. आता PC आणि PBAD ब्लॉक झाले म्हणजे PBADचं समोर ट्रान्स्क्रिप्शन होईल का, नाही. आणि ते व्हायला पण नको आहे कारण की अरॅबिनोज नाही आहे. ठीक. दिस इज निगेटिव्ह कंट्रोल आणि सच टाइप ऑफ लूप विल फॉर्म. सेकंड डायग्राम. व्हेन अरॅबिनोज इज प्रेझेंट, हे जे ब्लॅक कलरचे सर्कल्स दिसतात आहे, दिस इज अरॅबिनोज. अरॅबिनोज आहे खूप सारा प्रेझेंट आहे. ठीक. तर ते अरॅबिनोज जाऊन आपण पहिले काय म्हटलो, O2ला आणि O1ला जाऊन डी लूप फॉर्म करतात आहे आणि इंडिपेंडेंटली कोणाला बाइंड होतात आहे, आयला. कोऑपरेटिवली कोणाला बाइंड होतात आहे, O2 आणि O1, और ये डी लूप बनेगा. तो इसमें कौन सा प्रमोटर ब्लॉक हो गया बेटा, PC. पण इथे काही लूप बनला आहे का, नाही. त्याच्यामुळे कोणता प्रमोटर फ्री आहे, PBAD. तो व्हेन अरॅबिनोज इज प्रेझेंट ओनली कोण ब्लॉक होईल, PC विल ब्लॉक बट PBAD ट्रान्स्क्रिप्शन कंटिन्यूज. म्हणजे अरॅबिनोज जर प्रेझेंट आहे तर ट्रान्स्क्रिप्शन ऑन, अरॅबिनोज इज ॲब्सेंट देन ट्रान्स्क्रिप्शन इज ब्लॉक्ड. So this is the first way of regulation with respect to which sugar, arabinose. Second sugar जो कंट्रोल करती है अरैबिनोज ओपेरॉन को, that sugar is nothing but glucose. How glucose is having positive effect on arabinose operon? Let's try to understand. बघा बेटा, ग्लुकोज जेव्हा सफिशियंट मीडियामध्ये प्रेझेंट आहे तेव्हा अरॅबिनोज ओपेरॉनचं काम पडेल का, नाही. वाय? इफ ग्लुकोज इज प्रेझेंट then first cell will go for glucose only. If glucose is exhausted completely then it will switch over to some other sugar. Got it? म्हणजे केव्हा तो अरॅबिनोज ओपेरॉनला ऑन करेल, when glucose is low. ठीक आहे. आता ग्लुकोज कमी आहे तर काय होईल, ग्लुकोज जास्ती आहे तर काय होईल, त्या रेफरन्समध्ये आपण बघूया. थोड़ा सा तुम्ही लोग पण इमॅजिन करा, इफ मीडिया इज नॉट हैविंग ग्लूकोज, बरोबर. ग्लूकोज जब कम होती है तब साइक्लिक AMP का कॉन्सेंट्रेशन इंक्रीज होता है. व्हेन ग्लूकोज इज लो
the concentration of cyclic AMP increases, and this cyclic AMP is having affinity for catabolite activator protein, that is CAP protein. हे कॉम्प्लेक्स बनेल सायक्लिक AMP CAP कॉम्प्लेक्स, and this complex activates both PBAD and PC, म्हणजे दोन्ही प्रमोटरला ऍक्टिव्ह करायचं काम कोणाचं आहे बेटा, याचं. आता हे दोन्ही प्रमोटर जर ऍक्च्युअल आपले ऍक्टिव्ह झाले, प्रमोटर ऍक्टिव्ह म्हणजे ट्रान्सक्रिप्शन काय होईल, स्विच्ड ऑन. जस्ट कोरिलेट, ग्लुकोज लो, ट्रान्सक्रिप्शन ऑन. बरोबर आहे. ग्लुकोज कमी आहे तर आता अरॅबिनोज वापरायचे आहे, अरॅबिनोज यूज करायचं आहे, म्हणजे ट्रान्सक्रिप्शन काय करावं लागेल, ऑन. बट कशाच्या थ्रू, डायरेक्ट ग्लुकोज नाही ऑन करत. ग्लुकोज कशाच्या थ्रू ऑन करतो बेटा, कॅप प्रोटीन. पण कॅप प्रोटीन कधी ॲक्टिव्ह होईल, जेव्हा तिथे काय राहील, सायक्लिक AMP. सायक्लिक AMP कधी राहील, जेव्हा ग्लुकोज कमी राहील. सो इन धिस इनडायरेक्टली glucose is regulating arabinose-operon. Again I am repeating, when glucose is low, cyclic AMP will form. Cyclic AMP combines with CAP protein. These complex, cyclic AMP CAP complex, activates both the promoter, thereby switch on the transcription. आता हा जो कॅप आहे, म्हणजे मेन काम कोण करतं बेटा, कॅप प्रोटीन. हा कॅप इथे काय म्हणून ऍक्ट करतो, पॉझिटिव्ह रेग्युलेटर. It is of 25 kilodalton protein having 2 subunits. हे त्याचं स्ट्रक्चर आहे. लेक्चर ठेवा, अदरवाइज सोडून द्या. दॅट्स वाय पॉझिटिव्ह रेग्युलेटरलाच आपण दुसरं नाव काय म्हणू शकतो, इंड्युसर. आता याच्याच बॅकग्राऊंडमध्ये तुम्ही सेकंड फेज इमॅजिन करा. हे काय होतं बेटा, ग्लुकोज कमी, ट्रान्सक्रिप्शन ऑन. जर ग्लुकोज जास्ती तर अरॅबिनोज ओपेरॉन ऑन करायची गरज पडेल का, ग्लूकोज आहे ना सफिशिएंट, तो ओपेरॉन क्या करना है, अपने को ऑफ करना है, मतलब एंजाइम्स नहीं चाहिए. तो ट्राई टू इमॅजिन, ग्लूकोज जास्ती तर कशाची लेवल कमी राहील, सायक्लिक AMP. सायक्लिक AMP जर कमी आहे तर कॅप मॉलिक्यूल त्याला बाइंड होईल का, म्हणजे हे कॉम्प्लेक्स बनेल का, नाही. लो सायक्लिक AMP मेक्स कॅप टू लूज इट्स ॲबिलिटी टू बाइंड टू द कंट्रोल रिजन. म्हणजे कॅपमध्ये जी ॲक्टिव्हिटी होती या प्रमोटर्सला ॲक्टिव्ह करायची, ती ॲक्टिव्हिटी आता कॅप मॉलिक्युल्समध्ये नाही राहणार. म्हणजे ऑपरेटरला जाऊन हा कॉम्प्लेक्स बाइंडच नाही होणार. म्हणजे ऑपरेटर कसे राहतील, फ्री राहतील. ठीक आहे. व्हॉट वी हॅव स्टडीड, ग्लुकोज जास्ती, साइक्लिक AMP कमी. साइक्लिक AMP अगर कम है, दैट मेक्स कैप मॉलिक्यूल टू लूज इट्स एबिलिटी टू बाइंड टू द कंट्रोल रीजन. कॅप मॉलिक्यूल ऑपरेटरला बाइंड झाल्यानंतर इट प्रिव्हेंट्स RNA पॉलिमरेज फ्रॉम इनिशिएटिंग द ट्रांसक्रिप्शन. साइक्लिक CAMP जो कॉम्प्लेक्स रहेगा, that complex will bind to the cap site. Cap site कुठे प्रेझेंट होती आठवता है, cap site is present between two operators. Which two operators? ऑपरेटर I and ऑपरेटर O1 च्या मधात जी cap site होती, त्या cap site वरती हा cap प्रोटीन बाइंड होणार नाही. त्याच्यामुळे RNA पॉलिमरेज प्रिव्हेंट करतील कशापासनं, फ्रॉम इनिशिएटिंग द ट्रान्सक्रिप्शन. Got it? So in this way, when low glucose is present, transcription is switched on, and when high glucose is present, transcription is off. Transcription कोणाचं, वो सारे स्ट्रक्चरल जीन्स का जो अरैबिनोज को यूटिलाइज करने के लिए बने हैं. Are you getting? So in this way you can regulate the arabinose operon by two sugar. One is by arabinose and another is by glucose. अगर ग्लूकोज का याद रहता है तो एग्जाम में लिखिए, अदरवाइज उसको शॉर्ट में भी इस टाइप में भी आप लोगों ने लिखा तो भी चलेगा, नोट्स में पैराग्राफ के फॉर्म में दिया हुआ है. So friends, here we finished detail about
regulation of arabinosoperon, and in previous video we have seen different components and brief about arabinosoperon. तो ये दोनों वीडियोस को मिला के अपना 16 मार्क्स का arabinosoperon खत्म होता है. In next video we will move on to the next operon, that is tryptophan-operon, which is completely different. Lac-operon और arabinosoperon are the examples of inducible operon, but जो tryptophan अपन पढ़ेंगे that will be repressible operon. तो अभी अपन उसके बारे में बात नहीं करते हैं, confusion हो जाएगा. अगले वीडियो में अपन चालू करेंगे tryptophan-operon. ओके, चलो बाय.